बाहेर खूप वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता. थंड वातावरण असल्यामुळे सुमितीताईंना आज छान निवांत झोप लागली होती. परंतु अचानक दरवाजावरील धाड-धाड आवाजाने त्यांचा डोळा उघडला आणि त्यांनी घड्याळात पाहिले तर सकाळचे 7 वाजले होते. त्या प्रचंड घाबरून जाग्या झाल्या आणि घाबरतच दरवाजा उघडायला निघून गेल्या. दरवाजावर त्यांचा छोटा मुलगा आईला ओरडत म्हणत होता, "आई, काय हे? सकाळचे 7 वाजलेत आणि तू अजून झोपलीच आहेस. तुला काही कसं वाटत नाही ग? मी गेले 1 तास माझ्या मिल्कशेकची वाट बघतोय. माझा मिल्कशेक कुठे आहे? बस झाली झोप तुझी. जा आधी आणि माझा मिल्कशेक बनवून घेऊन ये मला." बिचाऱ्या सुमितीताई पटकन किचनमध्ये गेल्या आणि त्यांच्या लहान मुलासाठी मिल्कशेक घेऊन आल्या. त्यानंतर त्यांनी गॅसवर दुधाचे पातेले ठेवले. तेवढ्यात वरच्या खोलीतून समीरचा, त्यांच्या मोठ्या मुलाचा आवाज आला. "आई, माझा जिमचा टी-शर्ट कुठे आहे? काल वाळत घातला होतास ना?" सुमितीताईंनी गॅसची फ्लेम कमी केली आणि धावत वर गेल्या. ओल्या कपड्यांच्या ढिगातून त्यांनी अचूक तो टी-शर्ट शोधून दिला. समीरने तो हिसकावून घेतल्यासारखा घेतला आणि थँक्यू न म्हणता कानाला फोन लावून निघून गेला. सुमितीबाई तिथेच क्षणभर उभ्या राहिल्या. त्यांच्या अस्तित्वाची किंमत या घरात फक्त वस्तू शोधून देणारी व्यक्ती एवढीच उरली होती का? खाली आल्यावर धाकटा राहुल डायनिंग टेबलवर बसला होता. "आई, आज नाश्त्याला पोहे नको आहेत. कालच खाल्ले होते. काहीतरी चटपटीत बनव ना. आणि हो, डब्यात आज पराठे दे." सुमितीताईंनी निमूटपणे मान हलवली. त्यांनी स्वतःसाठी कधी काही बनवले होते हे त्यांना आठवतही नव्हते. मुलांना काय आवडते, यजमानांना, बाबांना काय लागते, यातच त्यांची 40 वर्ष सरली होती. बाबा तर आता निवृत्त झाले होते, पण त्यांचा दरारा अजूनही तसाच होता. "सुमिती, माझा चहा अजून का नाही आला? पेपर वाचून झाला माझा." हॉलमधून बाबांची डरकाळी फुटली. स्वयंपाकघरात काम करताना सुमितीताईंच्या हाताला चटका बसला. त्यांनी पटकन हात पाण्याखाली धरला, पण कोणाचे लक्ष गेलेच नाही. सगळी मुलं आणि बाबा आपापल्या जगात मोबाईलमध्ये किंवा कामात मग्न होते. सुमितीताईंना आठवले, आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यांना वाटले होते की मुलं किमान शुभेच्छा तरी देतील. पण समीर ऑफिसच्या मीटिंगबद्दल बोलत होता आणि राहुल त्याच्या मित्रांसोबतच्या ट्रिपचे नियोजन करत होता. दुपारी मुलं ऑफिसला गेली आणि बाबा झोपले तेव्हा सुमितीताई खिडकीपाशी बसल्या. बाहेरची पाखरं आपल्या घरट्याकडे परतत होती. त्यांना आपल्या लेकीची अक्षताची आठवण झाली. अक्षता लग्नानंतर दुसऱ्या शहरात स्थायिक झाली होती. सुमितीताईंनी तिला फोन लावला. मनात होतं की किमान ती तरी प्रेमाने विचारेल, "हॅलो अक्षू, कशी आहेस ग बाळा?" सुमितीताईंचा आवाज थोडा कापरा झाला होता. "अगं आई, मी एका महत्त्वाच्या प्रेझेंटेशनमध्ये आहे. तुला माहिती आहे ना माझे शेड्यूल. तू कशाला विनाकारण फोन करत राहतेस? काही काम असेल तरच मेसेज कर ना." अक्षताने घाईघाईने फोन ठेवला. तो कट झालेला फोन सुमितीताईंच्या काळजाला धार पाडून पुढे गेला. त्यांना जाणवलं की आता या घरात त्यांचं असणं हे फक्त एक मशीन असल्यासारखंच आहे. ज्या दिवशी मशीन बिघडतं त्याच दिवशी त्याची आठवण येते. तोपर्यंत कोणालाही पडलेलं नसतं. त्यांनी आरशामध्ये स्वतःला पाहिलं. विस्कटलेले केस, डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं आणि हातावरचे रोललेले वळ. त्यांनी ठरवलं, आता खूप झालं. मलाही श्वास घ्यायला हवा. मलाही माझं अस्तित्व शोधायला हवं. त्यांनी कपाटातून एक जुनी कापडी पिशवी काढली. त्यात 2 साड्या, देवाची छोटी प्रतिमा आणि काही पैसे ठेवले. त्यांनी टिपाईवर एक कागद ठेवला आणि थरथरत्या हाताने त्यावर काही शब्द उमटवले. घराबाहेर पडताना त्यांनी एकदा मागे वळून पाहिलं. त्या वास्तूने त्यांना खूप काही दिलं होतं, पण आज तीच वास्तू त्यांना गिळायला धावत होती. पावसाच्या सरी अंगावर झेलत सुमितीताई गेट बाहेर पडल्या. त्यांच्या मनात एक विचार होता, मी जात आहे, पण ही एक्झिट कदाचित यांना माझी किंमत कळवून देईल. त्यांना माहिती होतं की त्या अक्षताकडे जाणार आहेत, पण कोणालाही कल्पना न देता त्यांनी बस स्थानकाकडे जाणारी रिक्षा पकडली. सुमितीताई घराबाहेर पडल्या आणि त्यांच्या मागे राहिला होता एक भयानक शांततेचा काळ, जो लवकरच एका मोठ्या वादळात बदलणार होता. पाऊस आता जोर धरू लागला होता. घराच्या खिडक्यांवर आदळणाऱ्या थेंबाचा आवाज सोडून
घरात दुसरी कोणतीच हालचाल नव्हती. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. समीर ऑफिसमधून थकून घरी परतला. ओला झालेला रेनकोट स्टँडला अडकवताना त्याने सवयीप्रमाणे आईला हाक मारली. आई, जरा टॉवेल दे ग आणि गरम चहा ठेव पटकन. पण नेहमीप्रमाणे 5 सेकंदात हजर होणारी आई आज आली नाही. समीरला वाटलं कदाचित ती शेजारी गेली असेल किंवा झोपली असेल. तो स्वतःच आत गेला, कपडे बदलले आणि किचनमध्ये गेला. गॅसवर सकाळी ठेवलेलं दुधाचं पातेलं तसंच होतं. दूध फाटलं होतं. ओट्यावर सकाळची भांडी तशीच पडली होती. हे दृश्य पाहून समीरचा पारा चढला. काय हे आई, कुठे गेली? घर कसं अस्ताव्यस्त पडलंय, तो पुटपुटला. तेवढ्यात राहुलही ऑफिसमधून आला. दोघांनी मिळून अख्खं घर पालथं घातलं. पण आई कुठेच नव्हती. बाबा त्यांच्या खोलीत गाढ झोपले होते. त्यांना उठवण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. शेवटी राहुलची नजर टिपॉयवरच्या त्या पांढऱ्या कागदावर पडली. त्याने तो उचलला आणि वाचू लागला. सुमितीताईंनी घाईत आणि थरथरत्या हाताने लिहिले होते, मी जात आहे. माझं मन आता इथे रमत नाही. मला शोधू नका. मला माझ्या वाट्याचं थोडं सुख हवं आहे. मी कायमची जात आहे. समीर आणि राहुलने एकमेकांकडे पाहिले. एका क्षणासाठी त्यांच्या मनात भीती दाटून आली, पण दुसऱ्या क्षणी त्यांच्यातील पुरुषी अहंकाराने आणि आजवरच्या शिस्तीच्या कंटाळ्याने डोके वर काढले. समीर हसून म्हणाला, अरे वा, म्हणजे आई खरंच गेली. आता ना कोणाची कटकट, ना कोणाचं टोकणं. सकाळी लवकर उठा म्हणणारं कोणी नाही किंवा रात्री उशीर आल्यावर जाब विचारणारंही कोणीच नाही. राहुल, विचार कर, आता आपण फ्री आहोत. राहुलही थोडे हसावेसे वाटले. त्याला वाटले आई रागावून माहेरी किंवा कुठेतरी तीर्थयात्रेला गेली असेल. हो रे दादा, आई गेली हे एका अर्थी चांगलंच झालं. तिलाही थोडा बदल मिळेल आणि आपल्यालाही स्वातंत्र्य. पण अक्षुताईला सांगायला हवं ना. समीरने मोबाईल काढला. त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्याला वाटलं अक्षताला हे सांगताना आपण खूप उत्साहानं सांगावं, कारण ती नेहमी म्हणायची की आईला थोडा ब्रेक हवाय. पण समीरच्या मनात गेली या शब्दाचा त्याचा अर्थ फक्त घराबाहेर पडली असा होता. त्याने अक्षताला फोन लावला. तिकडे अक्षता नुकतीच एका क्लायंट मीटिंगमधून बाहेर आली होती. डोकं प्रचंड दुखत होतं. हॅलो ताई, मोठी गुड न्यूज आहे. आई गेली ग. समीरचा आवाज उत्साहाने भरलेला होता. अक्षताच्या हातातून फोन सुटता सुटता वाचला. तिचं हृदय धडधडू लागलं. काय काय म्हणालास? समीर, आई गेली? कधी कधी? अचानक काय झालं? तिचा आवाज थरथरू लागला. समीरला वाटलं ती आईच्या निघून जाण्याबद्दल विचारते. तो उत्साहात पुढे बोलू लागला. अगं, आम्ही घरी आलो तर ती नव्हती. तिने चिठ्ठी ठेवली आहे की तिला आता शोधू नका. ती कायमची गेली आहे. आम्ही तर खूप खुश आहोत ग. आता शांतता लाभेल घरात. अक्षताला खूप मोठा धक्का बसला. तिला वाटलं आईने जगाचा निरोप घेतलाय आणि तिचे भाऊ इतके निर्दयी आहेत की त्यांना आईच्या मृत्यूचा आनंद होतोय. तिला वाटलं आईने आत्महत्या केली असावी. समीर, तू शुद्धीवर आहेस का? तुला आनंद होतोय? आई गेली आहे आणि तू हसतोयस. समीरला वाटलं ताई नेहमीप्रमाणे भाऊक होते. अगं ताई, तू रडतीस काय? आई गेली ते बरंच झालं ना. तिला तिथे सुख मिळेल. तू काळजी करू नकोस. आम्ही इथे एन्जॉय करतोय. अक्षताने फोन कट केला आणि ती जमिनीवर कोसळली. तिला आठवलं सकाळीच आईचा फोन आला होता आणि तिने तो रागात कट केला होता. आई गेली आणि शेवटचं मी तिच्याशी नीट बोलली नाही या विचाराने तिला वेड लागायची वेळ आली. दुसरीकडे समीर आणि राहुल घराचे दरवाजे लावून घेतात आणि पिझ्झा ऑर्डर करायचा विचार करतात. त्यांना कल्पना नव्हती की त्यांनी उच्चारला गेलेला हा शब्द अक्षतासाठी आभाळ कोसळण्यासारखा ठरला आहे. अक्षताच्या हातातला फोन जमिनीवर पडला होता, पण समीरचे ते शब्द, आई गेली, आम्ही खूप खुश आहोत, तिच्या कानात एखाद्या विषारी बाणासारखे टोचत होते. तिला श्वास घेणं कठीण झालं होतं. ऑफिसच्या केबिनमधील वातानुकूलित हवा ही तिला आता गुदमरल्यासारखी वाटत होती. आई, असं कसं होऊ शकतं? सकाळीच तर तुझा फोन आला होता ना ग. ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिला आठवलं सकाळी आईने किती मायेने अक्षू म्हणून हाक मारली होती आणि तिने कामाच्या व्यापात आईला झिडकारलं होतं. तो शेवटचा कॉल, तो शेवटचा आवाज. तिला वाटलं की तिच्या दुर्लक्षामुळेच आईने काहीतरी टोकाचं पाऊल उचललं असावं. तिच्या सहकार्याने धावत येऊन तिला सावरलं. अक्षता, काय झालं? शांत हो. माझी आई गेली. अक्षता ओरडली.
तिच्यासाठी गेली या शब्दाचा अर्थ विसर्जित झाला होता. तिला खात्री होती की आईने स्वतःचे आयुष्य संपवलं आहे, कारण समीरने म्हटलं होतं तिने चिठ्ठी लिहून ठेवली की तिला शोधू नका. अक्षताने तातडीने बॅग उचलली. तिचे हात थरथरत होते. तिने तिच्या पतीला निखिलला फोन लावला. निखिल, आई गेली. समीरचा फोन आला होता. तो म्हणतोय की ती कायमची गेली. मला आत्ताच्या आत्ता गावी निघायला हवं. प्लीज गाडी काढ. तेव्हा निखिललाही धक्का बसला, पण त्याला समीरच्या आनंदी आवाजाचं आश्चर्य वाटलं. तरीही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्याने काहीच विचारलं नाही. दुसरीकडे सुमितीताई एका साध्या एस टी बसच्या खिडकीपाशी बसल्या होत्या. बाहेर पाऊस थांबला होता आणि मातीचा सुगंध दरवळत होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती. त्याने अनेक वर्षानंतर स्वतःसाठी काहीतरी केलं होतं. त्यांच्या शेजारच्या सीटवर एक छोटी मुलगी तिच्या आईच्या कुशीत झोपली होती. हे पाहून सुमितीताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना अक्षताची आठवण झाली. अक्षू रागावली का माझ्यावर? तिला न सांगता मी तिच्याकडे निघाली आहे, पण ती समजून घेईल. तिला माहिती आहे तिची आई किती थकली आहे ते. सुमितीताई स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी ठरवलं होतं की अक्षताच्या शहरात गेल्यावर तिला सरप्राईज द्यायचं. त्यांचं मन आता हलकं झालं होतं. त्यांना वाटलं मुलं आता मोठी झाली, ती सांभाळून घेतील घर. त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या एका चिठ्ठीने घराचे 2 तुकडे केले आहेत. अक्षता गाडीत बसली असताना सतत समीरला फोन लावत होती, पण समीर आणि राहुल आता गाणी लावून पिझ्झा खाण्यात मग्न होते. त्यांनी फोन सायलेंटवर ठेवला होता. हे लोक इतके निर्दयी कसे असू शकतात? अक्षता दात ओठ खाऊन म्हणाली. आई गेल्यावर हे लोक फोनही उचलत नाहीत. चिठ्ठीत नक्की काय लिहिलं असेल? आईने का असं केलं? तिने आपल्या जवळच्या मावशीला आणि मामांना फोन लावायला सुरुवात केली. मावशी, आई गेली ग. समीरने फोन केला होता. लवकर घरी पोहोचा, मी निघते. एका चुकीच्या बातमीने वणव्यासारखं रूप घेतलं होतं. सुमितीताईंच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली. नातेवाईक हळूहळू सुमितीताईंच्या घराकडे जमा होऊ लागले. पण त्या घराच्या आत 2 मुलं सुट्ट्यांचा प्लॅन करत होती आणि घराबाहेर आई जिवंत असूनही तिच्या मरणाची बातमी रडत रडत दिली जात होती. अक्षताच्या मनात एक विचार होता. आई, एकदा तरी तू माझ्याशी नीट बोलली असती तर मी तुला जाऊ दिलं नसतं. पण वेळ निघून गेली होती, किंवा तिला असंच वाटत होतं. रात्रीचे 9 वाजले होते. समीर आणि राहुलने पिझ्झा संपवला होता आणि हॉलमध्ये आरामात पाय पसरून टी व्ही पाहत होते. बाबा त्यांच्या खोलीत गाढ झोपले होते. कदाचित सुमितीताई गेल्याचं त्यांना अजून माहितीच नव्हतं, किंवा मुलांनी त्यांना सांगण्याची तसदीच घेतली नव्हती. अचानक दारावरची बेल वाजली. कोण असेल यावेळी? आई तर गेली आहे, मग आता कोण? राहुलने सहज विचारलं. समीरने दरवाजा उघडला आणि तो थक्क झाला. समोर त्याचे मोठे मामा, मावशी आणि 2-3 नातेवाईक उभे होते. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहरे शोकाकले होते. समीर, अरे हे काय झालं? सुमती अशी कशी गेली सोडून? गेली रे. मामांनी समीरला मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडू लागले. समीरचा गोंधळ उडाला. त्याला वाटलं आई घर सोडून गेली म्हणून मामांना इतकं दुःख झालंय. तो म्हणाला, हो मामा, ती गेली, पण आता काय करणार? तिला हवं होतं ते तिने केलं. तुम्ही रडू नका ना, तिला आता सुख मिळेल तिथे. मामांना धक्का बसला. अरे तू इतका निर्दयी कसा? तुझ्या आईचा देह कुठे आहे? पोलीस केस केली का? दवाखान्यात नेलं होतं? समीर चक्रावून गेला. देह? पोलीस? मामा, ती फक्त घराबाहेर गेली आहे, मेली नाही. पण समीरचा आवाज हॉलमध्ये लावलेल्या या मोठ्या म्युझिक सिस्टममुळे आणि बाहेरच्या पावसाच्या आवाजामुळे कोणालाच नीट ऐकू आला नाही. नातेवाईक घरात शिरले. मावशीने सुमितीताईंच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहून हंबरडा फोडला. अगं सुमे, जाताना एकदा भेटली तरी असतीस ग. राहुल आणि समीर एकमेकांकडे पाहतच होते. त्यांना काहीच समजले नाही. अरे आई फक्त प्रवासाला गेली, हे लोक रडतायत, राहुलने समीरच्या कानात विचारलं. तेवढ्यात अक्षता आणि तिचा नवरा निखिल गाडीतून उतरले. अक्षता धावतच घरात आली. तिचे डोळे सुजलेले होते. तिने थेट समीरची गचांडी धरली. नराधमा, आई गेली आणि तू गाणी लावून पिझ्झा खातोयस? तुला लाज वाटत नाही का? कुठे आहे आई? कुठे ठेवलंय तिला? समीर गोंधळला. अगं आई, ताई, ती तुझ्याकडेच येत असेल ना. तिने चिठ्ठीत लिहिले की ती जात आहे. चिठ्ठी दाखव मला. ती चिठ्ठी अक्षताने हिसकावून घेतली. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, मी कायमची जात आहे, मला शोधू नका. अक्षताने ती चिठ्ठी नातेवाईकांना दाखवली. बघा, आईने आत्महत्या केली असावी, म्हणूनच तिने लिहिलंय की मला शोधू नका. आणि हे 2 भाऊ, यांना आईच्या जाण्याचं सुख होतंय. घरात एकच कल्लोळ उडाला. शेजारी पाजारी जमा झाले.
कोणालाही सत्य परिस्थिती माहिती नव्हती, पण प्रत्येकाने स्वतःचा तर्क लावला होता. सुमितीताई गेल्या ही बातमी आता अधिकृत झाली होती. तिकडे लांब एक बस स्टँडवर सुमितीताई बसल्या होत्या. तिची बस खराब झाल्यामुळे ती एका छोट्या हॉटेलमध्ये चहा पित होती. तिला वाटलं होतं की मुलं काळजी करत असतील, म्हणून तिने समीरला फोन लावला. पण समीरचा फोन अक्षताच्या हातात होता. स्क्रीनवर आई असं नाव झळळलं. अक्षता थरथरली. मेल्यावर आईचा फोन कसा येईल? तिने फोन उचललाच नाही. तिला वाटलं हा भास आहे. एका बाजूला जिवंत आई फोन करत होती आणि दुसऱ्या बाजूला तिच्याच घरात तिच्या 13व्याची चर्चा सुरू झाली होती. घरात नातेवाईकांचा राबता वाढत होता. हॉलमध्ये सुमितीताईंच्या जुन्या फोटोला हार घालण्याची तयारी सुरू झाली होती. समीर आणि राहुल एका कोपऱ्यात उभे राहून हे सगळं पाहत होते. त्यांना आता हळूहळू परिस्थितीचं गांभीर्य समजू लागलं होतं. समीरला उमजलं की त्याने वापरलेला गेली हा शब्द या सर्वांनी मृत्यूशी जोडला आहे. राहुल, अरे हे लोक तर आईचं अंत्यविधी करायला निघालेत. आपण काहीतरी बोलायला हवं. समीर भीतीने पुटपुटला, पण राहुलचा चेहरा फिका पडला होता. दादा, आता काय करणार आपण? काय बोलणार? जर आपण काही सांगितलं की ती फक्त घर सोडून गेली तर हे सगळे नातेवाईक आपल्याला जिवंत मारतील. ताईचा राग बघितलास ना? तिला वाटते आपण मुद्दाम असं केलंय. तेवढ्यात अक्षता पुन्हा त्यांच्याजवळ आली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. समीर, आईचा फोन येत होता. मगाशी हे काय आहे? तू तिचं सिम कार्ड काढून घेतलंस की काय? हे तुझं काय नवीन नाटक आहे? समीरने थरथरत्या हाताने आपला फोन घेतला. खरोखरच आई या नावाने 5 मिस कॉल होते. समीरने हिंमत केली आणि पुन्हा त्या नंबरवर फोन लावला. त्याने फोन स्पीकरवर टाकला. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. नातेवाईक श्वास रोखून ऐकू लागले. पलीकडून सुमितीताईंचा तोच परिचित शांत पण थोडा थकलेला आवाज आला. हॅलो समीर, अरे किती वेळा फोन केला तुला? बस खराब झाली आहे गड्या माझी, म्हणून एका धाब्यावर थांबले होते. अक्षूचा फोन लागत नाहीये. तिला सांग मी पोचायला उशीर होईल. समीरच्या हातातून फोन पडला. हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. मामाच्या हातातला हार खाली पडला. मावशीने रडणं थांबवून डोळे विस्फारले. आई, तू जिवंत आहेस? समीरचा आवाज फुटला. मेल्या, हे काय बोलतोयस? जिवंत आहे म्हणूनच तर फोन करते ना. आणि हे काय? मागे एवढा रडण्याचा आवाज कोणाचा येतोय? सुमितीताईंनी विचारलं. अक्षताने धावत येऊन फोन हिसकावून घेतला. आई ग, तू कुठे आहेस? तू मेली नाहीस? सुमितीताई पलीकडून चिडल्या. अगं वेडे झाले आहात का तुम्ही सगळी मुलं? मी फक्त घराबाहेर पडले, प्रवासाला निघाले. गेली म्हणजे काय? माणसाने मरायला हवं का? मी तुझ्याकडेच येत होते. पण तुमचं हे असलं वागणं बघून वाटते की मी न आलेलीच बरी. अक्षताने समीरकडे पाहिले. तो एखाद्या गुन्हेगारासारखा मान खाली घालून उभा होता. अक्षताला प्रचंड संताप आला होता, पण त्यापेक्षा मोठा दिलासा मिळाला होता. आई, तू तिथेच थांब, मी येते तुला घ्यायला. आणि समीर, तू घर सोडून निघून जा. नाही तरी आज मी तुझं काहीतरी खरं करणार नाही. नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण समीर आणि राहुलसाठी आता खरी परीक्षा सुरू झाली होती. ज्या आईला ते गेली म्हणून सेलिब्रेट करत होते, ती आई पुन्हा घरात येणार होती. पण ही सुमितीताई आता जुनी सुमितीताई नव्हती. या प्रवासाने आणि या एका फोन कॉलने त्यांच्या मुलाच्या मनातील खऱ्या भावना दाखवल्या होत्या. समीरला आता त्या शब्दांची किंमत कळली होती. कधीकधी आपण खूप हलक्यात बोलून जातो, पण ऐकणाऱ्यांसाठी ते आभाळ फाटण्यासारखं असतं. रात्रीचे 11 वाजले होते. अक्षता आणि निखिलने गाडी घेऊन सुमितीताईंना आणण्यासाठी निघाले होते. वाटेत अक्षता एक शब्दही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यासमोर आईचा तो थकलेला चेहरा आणि समीरचे ती निर्दयी शब्द वारंवार येत होते. तिला राहून राहून स्वतःचाही राग येत होता की तिने फोनवर आईला का झिडकारले होते. इकडे घरात समीर आणि राहुलची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती. ज्या हॉलमध्ये काही वेळापूर्वी राम नाम सत्य आहे म्हणण्याची तयारी सुरू होती, तिथे आता स्मशान शांतता पसरली होती. बाबासुद्धा आता जागे झाले होते. त्यांना जेव्हा सगळा प्रकार कळला तेव्हा ते काहीच बोलले नाही. फक्त डोळ्यात पाणी आणून सुमितीताईंच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहत होते. त्यांना पहिल्यांदाच जाणीव झाली होती की सुमितीशिवाय हे घर म्हणजे केवळ विटांचा ढिगारा आहे. समीरने रागाच्या भरात हॉलमधील तो फुलांचा हार आणि पूजेचे साहित्य कचऱ्यात फेकून दिले. राहुल, आपण खूप मोठी चूक केली रे. आईला वाटलं असेल आपण तिच्या जाण्याने खुश आहोत, पण आपल्याला फक्त कामाचा कंटाळा आला होता, आईचा नाही. आपण हे तिला कसं पटवून देणार? राहुल रडतच म्हणाला. दादा, आई आता आपल्याला कधीच माफ करणार नाही. 2 तासानंतर घराबाहेर गाडीचा हॉर्न वाजला.
समीर आणि राहुल धावतच बाहेर गेले. अक्षताने गाडीचा दरवाजा उघडला आणि सुमितीताई बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीचा तो सोशिकपणा नव्हता, तर एक प्रकारचे तेज आणि आत्मसन्मान होता. समीर पुढे झाला. आई, मला माफ कर गं. मला म्हणायचं होतं की. सुमितीताईंनी हात उंचावून त्याला थांबवलं. काही बोलू नकोस समीर, मला सगळं समजलंय. तुझ्या आई गेली या 2 शब्दांनी माझं या घरातील स्थान काय आहे हे स्पष्ट केले. तुला मी मेली असं वाटलं यात तुझी चूक नाही, कारण मी जिवंत असतानाही तुमच्यासाठी मेल्यासारखीच राबत होते. माझं असणं तुम्हाला कधीच जाणवलं नाही, पण माझ्या नसण्याने तुम्ही मात्र सेलिब्रेशन केलं. सुमितीताईंच्या या शब्दांनी समीरच्या काळजाचा थरकाप उडाला. त्या घरात शिरल्या, पण त्यांनी कोणाशी एक शब्दही बोलल्या नाही. त्यांनी सरळ किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी चहा ठेवला. आज त्यांनी कोणालाही विचारलं नाही की तुम्हाला चहा हवा आहे का. त्या रात्री सुमितीताई आपल्या खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला. समीर, राहुल आणि बाबा रात्रभर बाहेर हॉलमध्ये बसून राहिले. त्यांना समजलं होतं की आई घरी तर आली आहे, पण तिचं मन मात्र अजून कुठेतरी लांब निघून गेलं आहे. गेली म्हणजे काय असतं याचा खरा अनुभव त्यांना त्या रात्रीच्या शांततेत येत होता. रात्रभर कोणाच्याही डोळ्याला डोळा लागला नाही. समीर आणि राहुल हॉलमधील सोफ्यावर पडून होते, पण त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. आईच्या त्या एका वाक्याने मी जिवंत असतानाही तुमच्यासाठी मेल्यासारखीच होते. त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आरसा दाखवला होता. पहाटेचे 5 वाजले. नेहमीप्रमाणे सुमितीताईंच्या खोलीतून रामरक्षेचा आवाज येऊ लागला. आवाज येईल अशी त्यांना आशा होती, पण आज घर सुन्न होतं. सकाळी 7 वाजता सुमितीताई खोली बाहेर आल्या. त्यांच्या हातात त्यांची ती जुनी कापडी पिशवी होती. हे पाहून समीर आणि राहुल धावत जाऊन त्यांच्या आईपाशी गेले. आई, तू पुन्हा कुठे चालली आहेस? आता तर तू आलीस ना. राहुलने आईचे पाय धरले. सुमितीताईंनी शांतपणे राहुलला उठवले आणि म्हणाल्या, मी आता कुठेही पळून जात नाही, पण या घरात आता ती जुनी सुमिती राहणार नाही, जी तुमच्या प्रत्येक शब्दावर नाचायची. मला समजले की माझं प्रेम ही माझी ताकद नसून ती तुमची सवय झाली आहे. आजपासून मी या घरात फक्त एक आई म्हणून राहील, तुमची मोलकरून म्हणून नाही. समीर रडू लागला. आई, आम्हाला माफ कर. आई गेली हे शब्द मी किती मूर्खपणाने वापरले होते. मला आता समजतंय. मला वाटत होतं की तुझं जाणं म्हणजे आम्हाला मिळणारं स्वातंत्र्य आहे, पण कालच्या त्या काही तासांनी मला दाखवून दिलं की तू नसलीस तर आमचं स्वातंत्र्य म्हणजे फक्त एक पोरकेपणा आहे. तुझ्याशिवाय या घराला काहीच अर्थ नाही. सुमितीताईंनी समीरच्या डोक्यावरून हात फिरवला. समीर, माणसाला एखाद्या गोष्टीची किंमत ती हरवल्यावरच कळते. काल जेव्हा अख्ख्या गावाला वाटलं मी मेले आहे, तेव्हा तुम्ही माझ्या गुणांपेक्षा माझ्या सेवेची आठवण काढत होता. पण अक्षू रडत होती, कारण तिला माझी आठवण येत होती. नात्यात सेवा महत्त्वाची नसते रे, संवाद महत्त्वाचा असतो. इतक्यात बाबा तिथे आले. त्यांनी सुमितीताईंच्या हातातून ती पिशवी घेतली आणि कपाटात ठेवून दिली. सुमिती, या मुलांची चूक आहेच, पण त्यापेक्षा मोठी चूक माझी आहे. मी तुला कधीच साथ दिली नाही. आजपासून हे घर तू म्हणशील तसंच चालेल. तू आराम कर. आजचा नाश्ता ही मुलं बनवतील. त्या दिवशी किचनचा ताबा समीर आणि राहुलने घेतला. चहा सांडला, पोहे करपले, पण सुमितीताईंच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. त्यांना आज पहिल्यांदा जाणवलं की त्या या घराचा केवळ एक भाग नाही, तर त्या घराचा आत्मा आहे. दुपारी अक्षता जेव्हा घरी आली, तेव्हा तिने पाहिले की समीर आईचे पाय चेपून देत होता आणि राहुल आईला मोबाईलवर तिची आवडती गाणी लावून देत होता. घराचं वातावरण बदललं होतं. एका चुकीच्या शब्दाने जे वादळ निर्माण केलं होतं, त्या वादळाने घरातील सगळी घाण आणि अहंकार वाहून नेला होता. सुमितीताईंनी अक्षताला जवळ घेतलं आणि म्हणाल्या, अक्षू, समीरने फोनवर जे म्हटलं होतं ना की आई गेली, ते एका अर्थी खरंही होतं. तुमच्यासाठी राबणारी, स्वतःचं अस्तित्व विसरलेली जुनी आई कालच गेली आणि आज जी तुमच्यासमोर उभी आहे ती स्वतःवर प्रेम करणारी एक नवी आई आहे. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं, पण ते दुःखाचं नव्हतं तर आनंदाचं होतं. आई गेली या शब्दाचा अर्थ आता बदलला होता. आई आता दुःखातून, उपेक्षेपासून आणि बंधनातून कायमची गेली होती आणि प्रेमाच्या, आदराच्या एका नव्या जगात तिने प्रवेश केला होता. शब्दांचा धार असते आणि ते काळजाला जखम करू शकतात, पण जर पश्चाताप खरा असेल तर त्याच शब्दांच्या ढिगाऱ्यातून नात्याचं नवं रोपटं जन्म घेऊ शकतं. आई असणं म्हणजे काय हे ती गेल्यावर समजण्यापेक्षा ती असतानाच समजणं जास्त मोलाचं असतं.
आईशिवाय या जगात प्रत्येक व्यक्तीचं मोल हे शून्यच. म्हणून जोपर्यंत ती आहे तोपर्यंत तिला समजून घ्या, तिला प्रेम द्या, जे आयुष्यभर तिने तुमच्यावर नितांत केलेलं असतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.